वतीनं 50 रुपयाचं कॅश प्राइज, असं टोटल आपल्याला 350 रुपयाचं कॅश प्राइज हे प्रत्येक कॅच साठी लाईनमॅनचे युसीसी पुरा टीमचे असणार आहेत, त्यांच्यासाठी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे ही स्पर्धा अगदी सर्वांनी आता लक्ष वेधून घेणारी ही स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मॅच क्रमांक 1 आपल्याला इथून पुढे सुरू होताना पाहायला मिळेल. आघाडीला आलेली जोडी मैदानाच्या आतमध्ये अदनान 11 गोरेगाव या टीमच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळते, जिथे स्टार्टिंग एंडला बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. सनी असेल, त्यांच्या समवेत आपण पाहतोय ओमकार. बाउंड ट्रॅक वरती पुरार गावचा सुपरस्टार मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, ज्यांनी खऱ्या अर्थानं पुरार गावचं नाव या संपूर्ण दक्षिण रायगड जिल्ह्यामध्ये नेलंय. मॅच कधी आपल्याला पाहायला मिळतात. अगदी पहिला बॉल होता आणि त्याच वेळेला पहिल्या बॉल वरती आपल्याला पाहायला मिळते विकेटचं पतन. आपण पाहतोय विकेटचं पतन होताना पाहायला मिळालं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनिकेत आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतील. गोरेगावचे हे आणखीन एक दर्जेदार खेळाडू अनिकेत माडिक. पुरार बुद्धवाडीचे सन्माननीय मंगूजी इथे आलेले आहेत. मी त्यांना विनंती करेन आपण व्यासपीठावरती या. आपल्या या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक सहर्ष असं स्वागत. हॅलो हॅलो चेक. त्याचबरोबर सन्माननीय धीरजजी पवार साहेब देखील आलेले आहेत, त्यांना विनंती करूया आपण व्यासपीठावरती या. युसीसी पुरार यांच्या वतीने हार्दिक सहर्ष स्वागत. अनिकेत माडिक मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. त्याचवेळी आपण पाहतोय पॉईंटच्या दिशेने खेळलेला फटका मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 2 धावा देऊन जाणारा पाहायला मिळाला. दुहेरीच्या मदतीने टीमची धावसंख्या ही पुढे जाऊन पोहोचेल ती म्हणजे अगदी आपण पाहतोय 2 या आकड्यावरती सध्याची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. ही भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय या पुरार गावच्या वतीनं आयोजित केली गेली आहे. हो हो हो, यावेळी आपण पाहतोय अगदी धीम्या गतीने बॉल मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर करताना पाहायला मिळाले आणि त्याच वेळेला आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला येताना पाहायला मिळतोय. सकाळच्या सत्रामधील आपण पाहतोय पहिली मॅच तुम्हा सर्वांच्या भेटीला येताना पाहायला मिळतीये. एक दमदार स्पर्धा युसीसी पुरार चॅम्पियन्स ट्रॉफी 2025. हो बॅकफुटला आले. त्याच्यानंतर आपण पाहतोय स्कोर कट करण्याचा प्रयत्न. बॉल तिथे आपण पाहतोय थांबला गेलाय. एक धाव तर घेतली गेली आहे आणि त्याच वेळेला पुन्हा एकदा आपण पाहतोय दुहेरीचा प्रयत्न अतिशय वेगानं झालाय. याही वेळेला धावा मिळते त्या म्हणजे आपण पाहतोय 2 आणि 2च्या मदतीने टीमची धावसंख्या प्रकृती पाहायला मिळते जाऊन पोहोचली आहे 4 या आकड्यावरती. अद्यापर्यंत सध्याची परिस्थिती अदनान 11 गोरेगाव अदनानजी यांच्या वतीनं पुरस्कृत केलेला हा संघ मैदानाच्या आतमध्ये पहिली मॅच खेळताना पाहायला मिळतोय. समोर आपण पाहतोय एक नामवंत संघ युसीसी पुरार ए हा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ आहे. शेवटचा बॉल. हो हो हो, शेवटचा बॉल होता. त्याही वेळेला आपण पाहतोय डॉट बॉलने सांगण्यात आले काय षटक हाताळले गेले. फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या. 1 विकेट आपल्या नावावरती केली. मॅच कधी पुरार गावचे सुपरस्टार आणि षटक क्रमांक पहिला आले संपुष्टात आणि 4ला 1 सध्याची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. या स्पर्धेचा दिवस क्रमांक 2 आणि त्याच वेळेला जसजशी स्पर्धा पुढे जाईल शेवटच्या अंतिम दिवसामध्ये अगदी दक्षिण रायगड जिल्ह्यामधील सर्वच नामवंत खेळाडू या स्पर्धेला हजेरी लावताना पाहायला मिळतील. चर्चा सध्याच्या घडीला आपण पाहतोय दक्षिण रायगड जिल्ह्यामध्ये युसीसी पुरार चॅम्पियन्स ट्रॉफीची आपल्याला पाहायला मिळाली. कारण का अगदी आपण पाहतोय या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक
या सगळ्या मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक जलद गतीचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पण पाहतोय जियात पोटे. पहिला बॉल वरती बिग हिट गेलाय, फटका तर फसलाय. तिथे आपण पाहतोय खेळाडू आहे, चांगल्या पद्धतीची कॅच पकडली गेली आणि या वेळेला आपण पाहतोय सनी अर्थात मानगाव प्रीमियर लीग सीझन 2 ज्याने खऱ्या अर्थानं गाजवली ते जियात पोटे मैदानाच्या आतमध्ये 11 विकेट त्या सीझन मध्ये आपल्याला जियात पोटे यांच्या नावावरती पाहायला मिळाले होते. ते आता आपण पाहतोय पुरार गावाला बिलॉंग करणारे एक जलद गतीचे वेगवान गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. याही वेळ आपण पाहतोय अगदी स्क्वेअर कट करायचं होतं, पाठीमागच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळाला. तिथे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. या वेळेला आपण पाहतोय फक्त आणि फक्त एक धाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एकाच्या मदतीने टीमची धावसंख्या 5 या आकड्यावरती पाहायला मिळते. अद्यापर्यंत सिंगल डिजिट वरती ही टीमची धावसंख्या पाहायला मिळते. त्याचबरोबर सन्माननीय फैसलजी उभारे इथे आलेले आहेत, त्यांचं देखील आपण करूयात UCC पुरार चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वतीनं हार्दिक सहर्ष स्वागत. मैदानाच्या आतमध्ये आपण जाऊया. समोरच्या दिशेने खेळला फटका, बॉलर बॅक ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे खेळाडू आहेत आणि त्याही वेळेला आपण पाहतोय याही वेळेला फक्त आणि फक्त सिंगल मैदानाच्या आतमध्ये अद्यापर्यंत आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये 54 चौकार येताना पाहायला मिळाले आणि त्याच वेळेला 60 षटकार आपल्याला येताना पाहायला मिळाले. त्यामुळे खेळपट्टी ही बॅटिंग करण्यासाठी चांगलीच आहे. याही वेळेला आपण पाहतोय आक्रमण टायमिंग प्रॉपर होत नाहीये, सातत्याने आपण पाहतोय बॅट अगदी वेगानं फिरवण्याचा प्रयत्न राहिलाय. प्रॉपर टायमिंग मिडल ऑफ द बॅट जर केलात तर बॉल सीमारेषेच्या बाहेर जाऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावे लागतील. दुहेरीच्या मैदानी टीमची धावसंख्या पण पाहतोय 8 या आकड्यावरती, 8-2 सध्याची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. खोलात टाकला होता लोवर फुल टॉस आपण पाहतोय. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफच्या दिशेने बॉल मार्गस्थ झाला आणि याही वेळेला जास्तीचं काही मिळणार नाहीये, फक्त आणि फक्त सिंगल. परंतु 5 षटकांची लढत आहे. त्यामुळे इथून आता अदनान 11 गोरेगाव या संघाला पार्टनरशिप क्रिएट करावी लागणार आहे, धावा बनवावे लागणार आहेत. अकुट टप्प्याचा बॉल होता, बॅटची घेतली एकडा, बॉल पाठीमागच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळाला घोषांकित क्षेत्रामध्ये आणि त्याच वेळेला 2 धावा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला डिक्लेअर झोन मध्ये पाहायला मिळतील. टीमची धावसंख्या 11 या आकड्यावरती, 11 रन ऑन बोर्ड. षटक क्रमांक दुसरा आले संपुष्टात, 11-2 सध्याची परिस्थिती. इथून पुढे आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ अजूनही बाकी असणार आहे. दिवस क्रमांक 2 आणि त्याचबरोबर अगदी आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये अब्दुल सरांचा आवाज, त्याचबरोबर जमाने सरांचा आवाज देखील आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकणार आहोत. त्यांचं देखील हार्दिक सहर्ष स्वागत. भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. बरेचसे अगदी प्रेक्षक वर्ग हळूहळू आपल्याला या मैदानाच्या दिशेने येताना पाहायला मिळतील. पुरार गाव म्हटलं की अगदी आपण पाहतोय टेनिस बॉल क्रिकेट वरती करणारं प्रेम आणि त्याचबरोबर चांगल्या दर्जाचे खेळाडू या पुरार गावाने संपूर्ण मानगाव तालुक्याला दिले आहेत. त्यामध्ये आपण पाहतोय माज खतीब असतील, शहेजाद मुकादम असतील, जियात पोटे असतील, असे चांगल्या दर्जाचे खेळाडू पुरार गावानं आपल्याला मानगाव तालुक्याला दिलेत. त्याच गावामध्ये आपण पाहतोय भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा. नाव बॅक टू द क्रिकेट. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी सलमान आले, तेही अगदी आपण पाहतोय चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतायत. बॅटची घेतली एच आणि त्याच वेळेला पाठीमागच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळाला. एका धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या लपकवती पाहायला मिळते, जाऊन पोहोचले 12 या आकड्यावरती. आपण पाहतोय 12 रन ऑन बोर्ड विथ लॉस ऑफ 2 विकेट. 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. पहिल्या सत्राचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय.
खोलात टाकला होता. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा झालाय. जास्तीचं काही मिळणार नाहीयेत. तिथे शेहजाद होते आणि त्याच वेळेला फक्त आणि फक्त सिंगल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 13-2 सध्याची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सलमान आहेत बाउंड ट्रॅक वरती. पुढचा बॉल ओहो पुढे आले होते. त्याच्यानंतर आपण पाहतोय स्टंपिंग करण्याचा प्रयत्न झाला होता. यशस्वी नाही राहिले. चांगल्या पद्धतीची गॅदर तिथे नाही पाहायला मिळाली. त्यामुळे बघ तिथे पण पाहतोय व्हाईट बॉलचा इशारा येताना पाहायला मिळतोय. व्हाईट +1 अशा 2 धावा आपण तबलकावरती इथून पुढे जोडणार आहोत. 15-2 सध्याची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यस अब्दाभाई उजरुक यांच्या वतीनं प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. पुरावरती असणारा प्रेम अफ्ताबभाई यांचं आपल्याला पाहायला मिळतं. सातत्याने कॅश प्राइज त्यांच्या माध्यमातून अगदी प्रोत्साहन करण्यासाठी या खेळाडूंना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये लगावताना पाहायला मिळतात. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक सहर्ष स्वागत. UCC पुरार चॅम्पियन्स ट्रॉफी 2025. पुढचा बॉल लोबा फुलटा सुद्धा त्याच वेळेला आपण पाहतोय पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. फिल्डिंग तिथे चांगली राहील. जियात होते आणि त्याच वेळेला फेकी केली गेली. याही वेळेला जास्तच काही मिळणार नाहीये. फक्त आणि फक्त सिंगल. टीमची धावसंख्या सिंगलच्या मधीनं 17 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 17 रन ऑन अ बोर्ड. बॅटिंग करणारा संघ अदनान 11 गोरेगाव. हो 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 याही वेळेला आपण पाहतोय एक ब्लँक स्ट्रोक घ्यायचं होतं आणि त्याच वेळेला डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. एक बॉलचा खेळ मला वाटतं बाकी असणार आहे सर. 5 बॉलचा खेळ इथून पुढे आपल्याला पाहायला मिळतोय झालेला आहे. एक बॉलचा खेळ बाकी असणार आहे. एक व्हाईट बॉल होता त्यामुळे आपण पाहतोय जिथे येस पहिल्या बॉलवरती सिंगल आली होती. दुसऱ्या बॉलवरती सिंगल आली होती. त्याच्यानंतर एक व्हाईट बॉल होता त्यामुळे अगदी आपण पाहतोय. त्यानंतर पुन्हा एकदा 2 सिंगल आल्या आणि एक डॉट बॉल. त्यामुळे शेवटच्या बॉलचा खेळ इथून पुढे बाकी असणार आहे. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. षटकातील आपण पाहतोय शेवटचा बॉल सलमान. येस थँक्यू. 3 षटकांचा खेळ आपल्याला समाप्त होताना पाहायला मिळते. टीमची धावसंख्या तबकावरती पाहायला मिळते 19 या आकड्यावरती. षटक क्रमांक 14 हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती आपण पाहतोय नौशाद मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. 12 बॉलचा खेळ अजूनही बाकी असणार आहे. ओ नौशाद आले बाउंड ट्रॅक वरती. त्याच वेळेला आपण पाहतोय आउटसाइड डॉप टाकण्याचा प्रयत्न आणि त्याच वेळेला पंच आमच्याकडे वळत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा त्यांच्या माध्यमातून आपल्याला येताना पाहायला मिळाला. व्हाईटच्या स्वरूपानं आपल्याला एक धाव तबकावरती ऍड करताना पाहायला मिळतील. 20 या आकड्यावरती टीमची धावसंख्या पाहायला मिळते. आज अगदी आपण पाहतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये ऑफलाईन ऑफिशियल स्कोररच्या भूमिकेमध्ये आपल्याला सरफराज भाई पाहायला मिळतात. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आणि त्याच वेळेला आपण पाहतोय ऑनलाईन अगदी स्कोररच्या भूमिकेमध्ये आपल्याला सोहेल पाहायला मिळत आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणखीन एक धक्का येताना पाहायला मिळतोय. अनिकेत महाडिक इथून पुढे मैदानाच्या बाहेर जातील. धक्का क्रमांक होते 14 बाद.
असं आपण प्रार्थना करूयात. जिथे खेळाडू आपण अगदी पाहिलं पहा, जर त्या खेळाडूला जास्तीच दुखापत झाली असेल तर आपण बाहेर आलात तरी चालेल. येस, फिट आहेत आणि त्यामुळे पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये ते आपल्याला पाहायला मिळतील. परंतु खेळत असताना आपण थोडीशी काळजी घ्यायची आणि त्याच वेळेला अगदी आपण पाहतोय बरंचसं ऊन दुपारच्या सत्रामध्ये पाहायला मिळतं. अगदी वेळेवरती आपण पाणी देखील तुम्ही खेळाडूने घ्यावे. येस पंच, या बॉलवरती धावा किती होत्या? 4 ना? चौकार. या चौकार येताना पाहायला मिळाला. चौकारच्या मैदानी टीमची धावसंख्या आपण पाहतोय 26-4. सध्याची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये निशांत आहेत न्यू बॅटर. याही वेळ आपण पाहतोय आडव्या बॅटने खेळायचा फटका. तिथे आपण पाहतोय टायमिंग नव्हतं, फेकी केली गेली, परंतु दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण पाहतोय एक धाव इथून पुढे आपल्याला कंप्लीट होताना पाहायला मिळाली. त्याचबरोबर सन्माननीय मुनीबजी हफीज साहेब इथे आलेले आहेत. त्यांचं देखील UCC पुरार चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये हार्दिक सहर्ष आपण करूयात स्वागत. नव्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा आडव्या बॅटने अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. एक धाव मैदानाच्या आतमध्ये इथून पुढे कंप्लीट केली जाते. एकाच्या मैदानी टीमची धावसंख्या पकडते पायमध्ये जाऊन पोहोचली आहे 28-4. 28 ऑन बोर्ड आपण पाहतोय. सध्याची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. याही वेळेला आपण पाहतोय आक्रमण करायचं होतं परंतु हवेमध्ये नाही खेळू शकले. जमिनीलगत खेळलेला फटका. एक धाव तर किती गेली? शेजात होते त्यांचा अगदी आपण पाहतोय बुलेट थ्रो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला, परंतु त्याही पलीकडे धावा मैदानाच्या आतमध्ये 2 अगदी वेगानं पाहायला मिळाल्या. 5 बॉलचा खेळ झालाय. टीमची धावसंख्या 30 पाहतोय. षटक क्रमांक 14 मार्ग असं आहे. शेवटचा बॉल असणार आहे. इथून पुढे आणखीन एक षटक येणं बाकी असणार आहे. नौशाद आहेत बाउंड ट्रॅक वरती. समोर आपण पाहतोय निशान आहेत. समोर आपण पाहतोय भावेश आहेत. पहिला सामना या सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय. शेवटचा बॉल. त्याच वेळेला आपण पाहतोय बॅटची घेतली आहे कडा. बॉल पाठीमागच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळाला. याही वेळेला एक धाव तर घेतली गेली आहे. दुहेरीचा प्रयत्न आणि त्याच वेळेला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 2 धावा घेतल्या गेल्या आहेत. तिसराचा प्रयत्न राहिला होता परंतु त्याच वेळेला आपण पाहतोय येस तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. रनआउट आहे की नाही ते इथून पुढे आता आपण चेक करणार आहोत. जिथे AP लाईव्ह इव्हेंट्स या YouTube वाहिनीची मदत आपण घेतली जाणार आहोत. एक धाव तर कंप्लीट झाली. चावीला ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. बॅटची कडा घेतल्यानंतर पाठीमागच्या दिशेने बॉल मार्गस्थ झाला. एक धाव तिथे कंप्लीट झाली. त्याच्यानंतर अगदी आपण पाहतोय दुहेरीचा प्रयत्न, परंतु ज्या वेळेला बॉल विकेट किपरच्या हातामध्ये आला त्यावेळेला तो परफेक्ट गॅदर झालाय की नाही ते इथून पुढे चेक केलं जाईल आणि त्याच्यानंतर तो बॉल यस्टनना लागलाय की नाही तेही चेक केलं जाणार आहे. रिझवान मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. पहिला बॉल
रिझवान मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. पहिला बॉल, हो पहिल्या बॉल आपण पाहतोय आउटसाइड ऑफ टाकण्याचा प्रयत्न. त्याच वेळेला व्हाईट बॉलचा इशारा मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. व्हाईटच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल 33 या आकड्यावरती. शेवटचा आणि अंतिम षटकाचा खेळ इथून पुढे सुरू आहे. शेवटच्या षटकाला झाली सुरुवात. पहिला बॉल अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग रिजनला बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळाला. तिथे खेळाडू होते, फेकी केली गेली आणि त्याच वेळेला आपण पाहतोय बॅकअप चांगलं होतं. एक धाव मैदानाच्या आतमध्ये इथून पुढे आपल्याला कंप्लीट होताना पाहायला मिळते. 34 या आकड्यावरती टीमची धावसंख्या धावपकावरती पाहायला मिळते. 34ला 4 सध्याची परिस्थिती. बाउंड ट्रॅक वरती आपण पाहतोय रिझवान. यावर आपण पाहतोय बॅटर बीट झाले, विकेट किपर बीट झाले आणि त्याच वेळेला आपण पाहतोय महत्वाची बाब म्हणजे आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळाला. या इनिंग मध्ये बरेचसे डॉट बॉल झालेत, त्यामुळे कौतुक करावं लागणार ते म्हणजे युसीसी पुरार या टीमचं चांगल्या पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. 2 बॉलचा खेळ झालाय. पुढचा बॉल, फुल टॉस बॉल आपण इथे पाहतोय हाताळण्याचा प्रयत्न. त्याच वेळेला मैदानाच्या आतमध्ये एक धाव घेण्याचा प्रयत्न. धावचीच्या स्वरूपामध्ये विकेट आली आहे, परंतु येस पंच नो बॉलचा इशारा येताना पाहायला मिळतोय. फलंदाज क्रमांक 5 होईल मैदानाच्या बाहेर. डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये ऍड केल्यानंतर टीमची धावसंख्या ही धाबावरती पाहायला मिळते, जाऊन पोहोचली ती म्हणजे 37 या आकड्यावरती. 37 ऑन बोर्ड. सध्याची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. लक्ष न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. त्यांच्या समोर आपण पाहतोय भावेश आहेत. बाउंड ट्रॅक वरती रिझवान. यावेळेला आपण पाहतोय आक्रमण करायचं होतं, टायमिंग प्रॉपर आहे का तेही पाहावं लागणार आहे. तिथे होते शहजाद मुकादम आणि त्याच वेळेला यस लाईनमॅनचा इशारा आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीची कॅच कंप्लीट केली गेली आहे आणि त्याच वेळेला धक्का क्रमांक 6 इथून पुढे मैदानाच्या बाहेर जावं लागेल. विकेटचं पतन. आफ्ताबजी उर्जुक साहेब यांच्या वतीनं 100 रुपयाचा कॅश प्राइज इथून पुढे दिला जाईल गोलंदाजांना. 37ला 6 सध्याची परिस्थिती. न्यू बॅटर रिहान मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. लेफ्ट हँडेड बॅटर डावकुऱ्या हाताचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 4 बॉलचा खेळ झालाय. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी असणार आहे. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ आपण पाहतोय. पहिला काय गोलंदाजी राहिली आहे अफलातून, कौतुकास्पद गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. 38ला 6 सध्याची परिस्थिती. येणाऱ्या 30 बॉलचा खेळ बाकी असणाऱ्या उत्तरार्धाच्या खेळामध्ये जिंकण्यासाठी 39 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये युसीसी पुरार ए या टीमला असणार आहे. तोपर्यंत तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा. अगदी आपण पाहतोय युसीसी पुरार चॅम्पियन्स ट्रॉफी 2025. वहूर बी
आणि त्यांच्या अगेन्स्ट नांदवी. दोन टीमच्या कॅप्टन्सला मी इन्व्हाइट करेन. आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस करण्यासाठी अगदी यायचंय. वहूर बी आणि त्याच वेळेला नांदवी दोन टीमचे कॅप्टन्स मी लक्ष वेधेन. आपण टॉस करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचंय. आपण टॉस करणार आहोत आणि त्याच वेळेला जसे सेकंड इनिंगला आपण करणार आहोत सुरुवात. आपण आवाज ऐकणार आहोत ते म्हणजे अब्दुल सरांचा एक हिंदीचा गोड आणि त्याच वेळेला बुलंद आवाज आपल्याला या स्पर्धेमध्ये लाभला गेलाय. येस, आपण इन्व्हाइट करूया कमेंट्री बॉक्समध्ये अब्दुल सरांना. सेकंड इनिंग मध्ये 30 बॉल आणि जिंकण्यासाठी आपण पाहतोय 39 धाव संख्येची गरज. मी ते सांगतोय तोपर्यंत तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा UCC पुरार चॅम्पियन्स ट्रॉफी 2025. हॅलो 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 हेलो। सबसे पहले अब्दुल जमारे की तरफ से तमाम चाहने वालों को सलाम और नमस्कार। यकीनन पुरार में हेलो, आज का ये सेकंड डे जिसका पहला मैच पुरार UCC वर्सेस आदिल 11। पहली गेम पहला शॉट है, पॉइंट के ऊपर से खेला है, कोशिश है वहां फील्डर की, लेकिन वन बाउंस ना, अच्छी फील्डिंग है पॉइंट के। 39 का टारगेट है अदनान 11 की तरफ से। पहली गेंद काफी बेहतरीन स्ट्रोक खेला माज ने, शॉर्ट पिच गेंद बैकफिट पर आकर कट किया, वो भी फ्लैश कट, और गेंद गई डी जोन में। 2 रन हासिल किए यहां पे माज खतीब ने। इस 2 के साथ पुरार का स्कोर 4 पे। आफ्ताब हुर्जुक की तरफ से प्रति 100 रुपया है, कोई भी खिलाड़ी मारे छक्का 100 रुपए का इनाम है। हेलो, फ्री गेंद थी, फुल लेग की गेंद जर में डाला था, गेंद को शॉट किया है लॉन्ग ऑन की तरफ। खिलाड़ी वहां पे अच्छी फील्डिंग है, लेकिन 2 रन के लिए नहीं रोक सके।
राज के हाथ में गेंद, शॉर्ट पिच गेंद जिसे खेला है लगन के ऊपर से, 8-6। और सुफियान उकई की तरफ से भी हर 6 पे 100 रुपए का इनाम है। गेंद जाके पैट पे टकराई, फिर गेंद शॉर्ट पिच थी, बैकफुट पर जाकर उसको खेला है मिड ऑन की जानिब, 1 रन हासिल किया, दूसरे रन के लिए भाग रहे, दूसरा रन भी हासिल किया। इस 2 के साथ स्कोर हुआ यूसीसी पुरार 18 पे पहुंची है। फुल लेन की गेंद टीचर में डाला था, गेंद को उतनी अच्छी फील्डिंग, फॉलो, खिलाड़ी लॉन्ग लेग से भागते आए और कोशिश की थी विकेटों पे रनआउट करने की कोशिश की थी खिलाड़ी ने। शॉर्ट पिच गेंद बैकफुट पर जाकर कट किया, उसको थर्ड मैन की तरफ गेंद जा रही है, आहिस्ता आहिस्ता खिलाड़ी उस गेंद के पीछे, लेकिन 2 रन के लिए इन्हें रोक सके शहजाद को और सुरक्षित दोनों बल्लेबाज अपने घरों में पहुंचे। इस 2 के साथ यूसीसी पुरार 20 पे पहुंची है, 1 विकेट खोया है माज खतीब के द्वारा, 19 रनों की आधी मंजिल पार हुए यूसीसी। सुबह के सत्र का पहला मैच, इस मैच के बाद जो मैच होगा नांदवी वर्सेस वहूर भी, दोनों कैप्टन प्लीज यार टॉस बॉक्स में आके टॉस कराना है। शॉर्ट पिच गेंद थी, बैकफुट पर जाकर पुल किया है, स्क्वायर लेग की दिशा में सीधे 4। साथ स्कोर पहुंचा है 24 पे। फिर शॉर्ट पिच गेंद, चांस था बैकफुट पर कट करने का, पांडर कवर के ऊपर से वाइड घोषित किया अंपायर ने। इस वाइड के साथ स्कोर पहुंचा 25 पे। शॉर्ट पिच गेंद, गेंद को खेला है लॉन्ग ऑफ के ऊपर से, बड़ा शॉट, सबसे आज के दिन का सीधा 6।